सफरनामा सवालों का सफरनामा शुरू। नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आज आपण चाललोय महाबळेश्वरला। आज आपल्या इकडे सगळे बाजूचे राहणारे वगैरे नेबर्स आहेत। आपला बधी मित्र तुम्ही जुन्या ब्लॉग मध्ये बघितला असाल, त्याची मम्मी आहे, हे आमची मयूर दादा, त्याची मम्मी, आपली मम्मी, इकडे मयूर दादाचे पप्पा आहे, ते काका आहे, बधीचे पप्पा, आणि हे आपला देसाई काकू आहे बाजूला। हा देसाई काकी आहे। बघू शकता पुढे बसलेला। आता आपण पेट्रोल नाही, आपण डिझेल भरायसाठी आता थांबलोय आपण। तुला काय बोलायचं तर बोल। मला काय नाही बोलायचं, ड्रायव्हर फसू वाटतंय मला जरा। तर आता तुम्ही याला बघू शकता, याला ब्लॉगमध्ये यायचं होतं म्हणून ब्लॉग सुरू केला आहे। याचं नाव आर्यन आहे, याचा भाऊ आहे, बधीचा भाऊ आहे। जाम मस्ती करत असतो हा, खूप मस्ती करतो, खूप मस्ती करताय। हा मस्ती दिसती। परत भेटा थोडा आणि खूप कामाला बघू शकतो। दिसतोच ना आता गोरा, आता गोरा आहे। हा पण याच्या झोपे आपण सकाळी उठून एकदम जोश मध्ये ब्लॉग आहे। तुम्हाला माहितीच आहे, जसं आपण झोपतो आणि सकाळी उठलं की ब्लॉग करतो। झोपत नाही रातभर। गुड नाईट गाइस, मीट यू टुमॉरो। नाही गुड नाईट नाही, आपण नंतरला भेटू। स्वीट व्हॉट्स अप गाइस। आता आम्ही कुठे उतरलोय, काय उतरलोय मला माहिती नाही। जोराची वॉशरूमला लागलेली, तर आम्ही वॉशरूमला उतरलो। इकडे मस्त आहे सर्व जागा, बघा बघू शकता। पुण्याच्या हायवेवर उतरलो आपण। बघू शकता आम्ही जागा बदलली, आम्ही मधून बसलो इकडे मस्त यायला बघा। आम्ही 4 जण बसलो इकडे। ऑलमोस्ट पुण्याला पोहोचणार आहोत। 2 टनल क्रॉस करून झाले। ऑलमोस्ट पुन्हा भेटलोय। तिरुपतीच्या मंदिरामध्ये चाललोय आपण। ड्रायव्हर तरी गेलाय कामाला। तर आता आपण गार हवा सुरू झाली, थोडी गरमी नाही होते। आता मुंबईच्या बाहेर आलो आपण, त्यामुळे आता आपल्याला बघूया किती वेळात आपण पोहोचणार आहे। आता वाजले 2। आता थोडं झोपले, अर्धा तास, नाही तर उद्या आपल्याला ब्लॉग करायला एनर्जेटिक ब्लॉग नाही होणार, थोडा आणि भेटूया। चला आता वाजले सकाळचे 5 आणि आम्ही उतरलोय प्रति बालाजीला। खूप झोपेत आहे मी। इकडे पण आपल्याला पप्पी दिसतात सगळीकडे, पंढरपूरला आणि पप्पी दिसतेला बघू शकतात तुम्ही। थांबलो आहे तर आपली वाट बघतोय, मीच बोलवलो त्याला बघा आला बघा, बघतोय तुम्हाला, बघतोय। हाय कर, हाय हाय, घाबरला। तर आता म्हटलं प्रति बालाजीला। आता इकडे चप्पल काढायचं, चप्पल स्टँड आहे बघा। ह्यांनी तर चप्पल घातलीच नाही आणि हा पप्पी आपल्याला फॉलोच करतो बघा। आता आपलं दर्शन झालेलं आहे बघा प्रति बालाजीचं। आपल्याला आतमध्ये फोन अलाउड नाही, कुठच्याच मंदिरात अलाउड नाही फोन, माहिती नाही का ते। आणि इकडे मस्त मंदिर, आतमध्ये खूप मस्त मंदिर आहे। इकडे शकतात तुम्ही, या बधी फोटो काढता मंदिरचा। हे बघा मस्त पहाड झालेली आहे, थंडगार वातावरण आहे मस्त। मी जॅकेट घातलं, एवढं पण थंडी नाही जॅकेट घालणं एवढी, पण तरी पण मी घातलेलं आहे, कारण का मग आता हातात कसं काय उंचिरू, तर मग घातलेलं बघू शकतात तुम्ही। इकडे स्ट्रेट मस्त मंदिर आहे आतमध्ये, खूप मस्त आहे एकदम। डेकोरेशन वगैरे एकदम मस्त आहे, एकदम एक नंबर आहे। तुम्ही पण या, व्हिजिट करा इकडे, असं शांतताची प्लेस आहे। आता वाजले सकाळचे 8 आणि आपण चाललो काळूबाईला, आणि इकडे मस्त थंडी आणि सिनिक व्ह्यू तर खूप मस्त मस्त आहे। गाडीतून उतरलेलो आहे मस्त पैकी, आणि आता वाजले आहेत 8 जसं तुम्हाला मी बोललो। आणि इकडे कुठे आलं मला काय माहिती नाही, मी झोपलेलो, मला खूप झोप येते, गोळी घेतली त्यामुळे। आणि आता इकडे आपल्याला आंघोळीची सोय कुठे होते का हॉटेल्समध्ये बघतोय आपण। इकडे 2 हॉटेल आहेत, तिकडे सोय होते का बघतो, थांबा तुम्हाला दाखवतो। हे एक हॉटेल आहे आणि इकडे हे एक हॉटेल आहे, तिकडे सोय होईल, तिकडे आम्ही आता आंघोळ करणार। आणि हा आपला डॉगी। गोष्ट मी आता तुम्हाला सांगतो, खूप विचार केला। आमचा विला होता ना, तो बुक केलेला ना, तो कॅन्सल झाला आहे, का माहिती नाही काय कसं काय सीन झाला, मला नाही माहिती काय झालं। तर आमच्याकडे विला पण नाही, तर रात्री आता आम्ही आता जाऊ तेव्हा विला बघू। सर्व सीन आहे आपल्याला मस्त सीन एकदम। आपलं कधी काय मजा नाही, थोडं ट्विस्ट अँड टर्न्स आले तरच मजा येते। तर आता आपण करत आहे नाश्ता, मस्त मिसळ पाव, एकदम थंडीमध्ये गरम गरम मिसळ पाव बघू शकतो। थांबा तर आता आपण पोचलेलो आहे काळूबाईला, आणि इकडे समोरच आहे मंदिर, तुम्हाला दाखवतो बघा बघा, बघू शकतात तुम्ही लोक। तर आता आम्ही इकडून येत होतो वरती, तेव्हा आमचा जरा सीन झाला, गाडी अशी गोल गोल फिरवून पाठवतात ते लोक। आणि 80 रुपये आतमध्ये मंदिरापर्यंत एंट्री आहे।
नाही तर काय. आणि सांगतात की आपल्याला काय की जावा सरळ मंदिरापर्यंत एंट्री, पैसे येते कोण सांगणार काय माहिती, सर्व अर्धवट सांगतात हे लोक. नंतरला पैसे पाडले आम्ही लोकांनी आणि मग वरती आलो, नाही तर चालत येणार होतो. धंदे कर रे धंदे. आधी तर पायऱ्या थोड्याफार मग चढायच्यात, मग आपण पोचू मंदिराकडे. मंदिरामध्ये फोन अलाउड आहे यार की नाही अलाउड आहे, काय अलाउड आहे काय माहिती नाही. आता बघूया काय होतं ते, पुढे गेल्यावरतीच आपल्याला कळेल. हा तू थकलायस की नाही गाडीमध्ये बसून बसून वगैरे, महाबळेश्वरची एक्साइटमेंट आहे की नाही? आता मी तुझ्या युट्यूब चॅनलवरती काय बोलू नाही शकत, नाहीतर मग विवाद होणार. का काय नाही बोलू शकत? नाही बोलू शकत. बोल तुला कसं वाटतं का तेवढं ट्रॅव्हल केलं आपण, 7-8 तास झाले तर काय तुझं तर बस एकच चीज बोलणार, माझे बोचे सुजलेत, अजून काय नाही. हालत बेकार आहे. हे बघा आपण आलेलो इकडे, मस्त चांगलं दिसतंय बघा. अजून एवढे शिडी चढायचे. तर आता आपण इकडे पोचलो एकदम पायऱ्यांपाशी, पायथ्यापाशी पोचलेलो. आता आपण इथूनच पायऱ्या सुरू होत आहेत. तर बजी तुला 7-8 तास ट्रॅव्हल करून काय झालंय, काय तुझी आता परिस्थिती काय? तास बिना सॉक्स फिरतोय मी. मला पायाला एवढे घाण चटके लागतायत, वरतून दगडे लागतायत, पायाचे लागलेत माझे. आता बघू पुढच्या ठिकाणी महाबळेश्वर मध्ये घर भेटल्यानंतर इथे आरामात झोपून जरा 1-2 तास निघू आपण. याची स्टार्टिंग बघू शकता. आणि आता आपण फिरा चढतोय बघा, मजा येते. आणि मेन तर इकडे गरमी नाही, एकदम माइल्ड क्लायमेट आहे. थंडी पण नाही बोलू शकत. आता तिकडे थंडी होती, इकडे थंडी नाही, थोडं ऊन पडलंय, माइल्ड आहे त्यामुळे ठीक आहे. गरमी असं चढणं बिटणं खूप कठीण काम आहे. गाइस आसमान के ऊंचाइयों पे टोरा ही टोरा. व्ह्यू बघा, व्ह्यू बघा. आता आपण बसलो गाडी, आता आपण बसलो गाडीमध्ये. हे आहेत आपले ड्रायव्हर काका, तुम्ही बघू शकतात. काका बोला, काहीतरी बोला. नमस्कार मित्रांनो. रस्ता भरपूर खराब आहे मित्र. काका तुमचा एक्सपिरियन्स सांगा. आता एवढं 7 तास गाडी चालवत, काहीतरी आधी एक्सपिरियन्स. मला लई कडक झोप, त्यासाठी मी मारतो स्टिंग. ती भेटत नाही आता इथे. आता पुढे भेटेल आपल्याला स्टिंग, मग आपण घेऊया. आता गेल्यावरती हो, नाही तर लई कडक झोप मला आता. काका झोपले तर मग आम्ही पण सर्व झोपणार. आता बदी काय तू बोल, बदी बोल. मी काय बोलू, काय बोलण्यासारखं राहिलं नाही, पायावर एवढे लागतात. तर आता हे लोक येतील, मग आपण गाडी सुरू करू. तोपर्यंत काकांना आराम करून दे, आपण जास्त बोलूया नको. चला बाय, थोड्या वेळाने भेटूया. मध्ये थंडी नाही वाजत, इथे गरमी होते पूर्ण. जीना इसी का नाम है, और कितना ये हम नहीं जानते. तर आता आपण अंताक्षरी खेळतो सर्वजण. आणि आता महाबळेश्वर इथून फक्त 15 किलोमीटर आणि प्रतापगड इकडून 40 किलोमीटरावरती आहे. तर थोड्या वेळा आपण महाबळेश्वरला बघू. पंचगणी इथे मला वाटतं 1-2 किलोमीटरवर मगाशीच बोर्ड वाचलेला. आता आमच्या र आले बघा, काय गाणं गाऊया आपण. आता आपण पाचगणीमध्ये एंट्री केलेली आहे आणि आता तिथे कसली लाईन आहे काय माहिती, पुढे खूप लाईन आहे. अजून आम्ही रूममध्ये गेलो ना, अजून कपडे चेंज नाही केले. कपडे चेंज करायचे आहेत. हे कपड्यावर आम्ही फोटो नाही काढायचे आहेत. बघूया आता कधी कपडे चेंज होणार आहेत ते. बोल, तुला काय बोलायचं? घुस बोल. मला काय बोलायचंच नाही, मी असंच म्हणजे ब्लॉगमध्ये यायचंय फक्त. अच्छा, ठीक आहे ठीक आहे. तर आता आपण घोडागाडीमध्ये बसलेलो आहे मस्त एकदम. मला दाखवतो थांबा.